नमस्कार. होमशेफ अनितामध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. उद्या सगळ्यांच्याच घरी गणपती बाप्पांचं आगमन होणार आहे. गणपती बाप्पा येणार म्हणल्यावर मोदक तर हवेच. आज मी तुम्हाला झटपट होणारे इन्स्टंट केशर मावा मोदक करून दाखवणार आहे. तर त्यासाठी काय काय साहित्य लागतंय ते एकदा आपण बघून घेऊया. सगळ्यात आधी साखर मी इथे घेतलेली आहे, साधारण 1/4 कप. मिल्क पावडर 1.5 कप. साजूक तूप मी इथे घेतलेलं आहे 4 ते 5 टेबलस्पून. आणि कोमट दूध मी इथे घेतलेलं आहे अर्धा कप. त्यामध्ये मी केशर भिजवून घेतलेलं आहे. चला तर मग आता आपण मोदक करायला सुरुवात करूया. सगळ्यात आधी एका पॅनमध्ये केशराचे जे दूध आहे ते मी घालणार आहे. त्यानंतर त्यामध्ये आता मी साखर घालतेय. हे मिश्रण व्यवस्थित ढवळून घेऊन आपली साखर पूर्णपणे विरघळली की त्यामध्ये मी साजूक तूप घालणार आहे. तुम्ही बघू शकता साखर पूर्णपणे विरघळलेली आहे आणि आता मी त्यामध्ये तूप घालते. हे मिश्रण सगळं व्यवस्थित एकजीव झालं की त्यामध्ये आपण मिल्क पावडर घालूया. मिल्क पावडर घातल्यानंतर मिश्रण अगदी व्यवस्थित ढवळून घ्यायचंय, एकजीव करून घ्यायचंय आणि पॅनच्या कडेने सुटेपर्यंत ते परतून घ्यायचंय. तुम्ही बघू शकता मिश्रणाचा व्यवस्थित असा गोळा तयार झालेला आहे. या स्टेजला आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि हे मिश्रण एका ताटामध्ये पसरवून घ्यायचं आहे. अशा प्रकारे मिश्रण काढून घेतलेलं आहे मी आणि ते जरासं पसरवून गार करत ठेवणार आहे. आपलं मिश्रण गार झाल्यानंतर मोदकाचा जो मोल्ड आहे त्याला मी व्यवस्थित तुपाने ग्रीसिंग करून घेतलेलं आहे आणि आता मी त्यामध्ये हे मिश्रण घालून मोदक तयार करणार आहे. तुम्ही बघू शकता आपला मोदक अगदी व्यवस्थित तयार झालेला आहे. अशाच प्रकारे मी सगळे मोदक तयार करून घेते. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या आठवड्यात.